मुंबईमध्ये पावसानं आता थोड्या वेळासाठी विश्रांती घेतली आहे। तर भरतीवेळी पाऊस नसल्याने मुंबईकरांचा जीव भांड्यात पडलाय। मुंबईमधली लोकल वाहतूक मात्र कासव गतीने सुरू आहे। मुंबईत रस्ते वाहतूकही मंद गतीने सुरू आहे। दिवसभर कोसळणाऱ्या पावसानं संध्याकाळच्या वेळेत विश्रांती घेतली आहे। दिवसभर अनेक ठिकाणी साचलेलं पाणी आता ओसरायला सुरुवात झाली आहे। भरतीवेळी पाऊस नसल्याने मुंबईकरांचा जीव मात्र भांड्यात पडलेला आहे। आज सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस झालेला आहे, त्यामुळे मुंबईच्या अनेक भागामध्ये सखल भागामध्ये पाणी साचलेलं होतं। मुंबईमधली लोकल वाहतूक आता सध्या कासव गतीने सुरू आहे। मुंबईमध्ये आता संध्याकाळी पावसानं थोडी विश्रांती घेतली आहे। भरतीवेळी पाऊस नाही आहे, त्यामुळे मुंबईकरांचा जीव मात्र भांड्यात पडलेला आहे। मात्र लोकल वाहतुकीला, रस्ते वाहतुकीला देखील या मुसळधार पावसाचा जबर फटका बसलेला आहे। लोकल वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे, त्यामुळे मुंबईच्या विविध लोकल स्थानकांवर सध्या घरी परत जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी झाल्याची देखील दृश्य आपण पाहतोय। दुसरीकडे समुद्राला देखील मोठं उधाण आलेलं आहे। मात्र आता पावसानं काहीशी उसंत घेतलेली आहे, त्यामुळे मुंबईकरांचा जीव आता भांड्यात पडलेला आहे। मुंबईमधली लोकल सध्या आता कासव गतीने सुरू आहे। रस्ते वाहतूक देखील मंद गतीने सुरू आहे। या पावसानं आता संध्याकाळच्या वेळेत विश्रांती घेतलेली आहे। तर भरतीवेळी पाऊस नाही आहे, त्यामुळे आता मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। मुंबईत पावसाची थोड्या वेळासाठी आता विश्रांती सुरू आहे। भरतीवेळी पाऊस नाही आहे, त्यामुळे मुंबईकरांचा जीवही भांड्यात पडलेला आहे। आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस झालेला आहे, त्यामुळे मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचलं होतं। रेल्वे रुळांवर देखील पाणी साचलेलं होतं। त्याचा मोठा फटका लोकल वाहतुकीला झालेला होता। रस्ते वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात त्याला फटका बसलेला होता। अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याची देखील दृश्य आपण पाहतोय। तर आता हळूहळू लोकल वाहतूक पूर्वपदावर येते। मुंबईमध्ये पावसानं आता थोडीशी विश्रांती घेतली आहे। भरतीवेळी पाऊस नाही आहे, त्यामुळे मुंबईकरांचा जीव देखील भांड्यात पडलेला आहे। मुंबईतली लोकल वाहतूक मात्र अद्यापही कासव गतीने सुरू आहे, कारण अनेक ठिकाणी अनेक स्थानकांवर पाणी साचलेलं होतं। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं होतं, त्यामुळे पुन्हा एकदा कासव गतीने, संथ गतीने मुंबईतली लोकल वाहतूक सुरू आहे। त्यामुळे थोड्याशा प्रमाणात घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे, नोकरदार वर्गाचे हाल होत असतानाचं देखील दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। तर अनेक स्थानकांवर प्रचंड गर्दी देखील ओढावल्याचं चित्र पाहायला मिळतं। सकाळपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे। आता काहीशी उसंत घेतलेली आहे आणि या संदर्भातले सर्व अपडेट्स आपण घेऊयात। आमचे 3 प्रतिनिधी आपल्यासोबत सध्या जोडले गेलेले आहेत। सीमा आढे आपल्यासोबत आहेत, मनोज कुलकर्णी देखील आपल्यासोबत आहेत आणि कपिल राऊत देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला सीमाकडे जाऊयात। सीमा, रस्ते वाहतुकीला देखील या सकाळपासूनच्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलेला होता। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं, त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आपण बघितली होती। आता कुठेतरी मुंबईमध्ये पावसानं उसंत घेतलेली आहे। सध्या काय घडतंय, काय अपडेट्स आहे? नक्कीच आपण सकाळपासून पाहिलं तर पावसाने अक्षरशः मुंबईसह उपनगराला झोडपून काढलेलं होतं आणि त्यामुळे रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवरती याचा मोठा परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत होतं। आता सकाळपासून पावसाने तर जोरदार बॅटिंग मुंबईमध्ये केलेली होती आणि त्यानंतर आता संध्याकाळी पावसाने मुंबईमध्ये काहीशी विश्रांती घेतलेली आहे आणि त्यानंतर मुंबईतली जी परिस्थिती, खरं तर जनजीवन जे विस्कळीत झालेलं होतं ते पूर्वपदावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मी किंग सर्कल या परिसरामध्ये उपस्थित आहे आणि दुपार म्हणजे संध्याकाळपर्यंत किंग सर्कल या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलेलं होतं आणि त्यामुळे वाहतूक कोंडी खरं तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होती। आता मात्र पाण्याचा निचरा या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पंपाच्या माध्यमातून या ठिकाणी जे महापालिकेचे कर्मचारी होते ते शर्थीचे प्रयत्न। पुन्हा एकदा जाऊयात, सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सीमा, उद्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। नक्कीच खरं तर आज सकाळपासून सकाळी ज्या पद्धतीनं पावसाने मुंबईमध्ये हजेरी लावली, त्यामुळे शाळेत जाणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठ्या प्रमाणात अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं। सोबतच ज्यावेळी शाळा सुटल्या त्यावेळी घरी जात असताना ज्या बसेस होत्या त्या ठिकठिकाणी जिथे सखल भागांमध्ये पाणी साचलेलं होतं त्या ठिकाणी बसेस थांबलेल्या होत्या, अडकलेल्या होत्या। त्या बसेसमधून मुंबई पोलिसांनी त्यामुळे कुठेतरी आधीच खबरदारीचा उपाय म्हणून उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मनोज कुलकर्णी देखील आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मनोज, आपण पाहतोय
कुठेतरी ट्रॅफिक रस्त्यावरची कमी झाली असली तरी देखील वाहतुकीला लोकलच्या वाहतुकीला देखील या पावसाचा फटका बसलेला होता। सध्याचे काय अपडेट्स आहेत? लोकल वाहतूक सध्याही उशिराने सुरू आहे। अगदी बरोबर आहे। मी आता कुर्ला स्टेशनच्या बाहेर आणि कुर्ला स्टेशनच्या बाहेर नेहमी मोठ्या प्रमाणात गर्दी असते, परंतु ज्या लोकल होत्या त्या धीम्या गतीने अतिशय उशिराने धावत होत्या, त्यामुळेच ही गर्दी होती। परंतु आता एकामागोमाग एक लोकल जात असल्यामुळे कुर्ला स्थानकाबाहेर जशी गर्दी नेहमी असते तशी गर्दी दिसत नाही आहे। अनेक जे प्रवासी आहेत किंवा जे मुंबईकर चाकरमानी सकाळी कामासाठी घराबाहेर पडले होते त्यांना कामावर जायलाच उशीर झाला होता, त्यामुळे अनेक जणांनी कामावर न जाता परतीची वाट धरली आणि घरी पोहोचलेले आहेत। परंतु जे सकाळच्या वेळी बाहेर पडले होते ते मात्र अजूनही कामावरच होते। आणि निश्चितच त्यामुळे मनोज आपण आता पाहतोय पुन्हा एकदा परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येतेय। आपण जाऊयात कपिल राऊत यांच्याकडे। कपिल सध्या दादर चौपाटीच्या परिसरामध्ये आहेत। कपिल, भरतीवेळी पाऊस नाहीये त्यामुळे आता कुठेतरी मुंबईकरांचा जीव भांड्यात पडलाय। नक्कीच थेट दृश्य पाहूया। 6:53ची ही भरती होती, हायटाईड होती आणि हायटाईड सुरुवात झालेली आहे। खरं तर हवामान खाते असतील की मुख्यमंत्री स्वतःने सांगितलं होतं की 12 तास पुढचे 12 तास मुंबईसाठी खूप भारी असणार आहे। रेड अलर्ट आहे आणि त्यामुळे 12 तास खबरदारी घेणं गरजेचं आहे। ठिकठिकाणी यंत्रणा लावली होती, जिथे जिथे पाणी साचतं तिथे पंप यंत्रणा लावली होती आणि त्याचबरोबर भरतीही होती। 6:53ची ही भरती होती आणि या 6:53च्या भरतीमध्ये आज आपल्याला दिसतंय की पाऊस नाही आता, त्यामुळे एक दिलासादायक बातमी आहे मुंबईकरांसाठी का भरतीच्या वेळी पाऊस नाहीये। जर भरतीच्या वेळी पाऊस असता मुंबईची तुंबई पुन्हा झाली असती आणि पुन्हा चाकरमान्यांचे हाल झाले असते। जे चाकरमाने सकाळी पोचलेले आहेत मुंबईमध्ये त्यांचे पुन्हा घरी जाताना हाल झाले असते। पुन्हा रेल्वेवरती त्याचा ताण पडला असता। जी लाईफलाईन समजली जाते आपली रेल्वे लाईन ती पुन्हा उशिराने धावली असती, वाहतूक कोंडी पुन्हा पाहायला मिळाली असती। परंतु आत्ता मात्र पावसाने जी काय दांडी मारलेली आहे किंवा जो विश्रांती घेतली आहे त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला मुंबईकरांना। कारण की भरतीची वेळ आणि पाऊस जर एकत्र असता तर चित्र जरा वेगळं असतं आणि मुंबईकरांसाठी ती धोक्याची घंटा होती, ती कुठे धोक्याची घंटा टळलेली आहे आणि हायटाईड सुरू झालेली आहे। हायटाईडचे तुम्ही दृश्य थेट बघू शकता। समुद्र खवळलेला आहे, लाटा उठत आहेत, 3 ते 4 मीटरच्या लाटा येणार आहेत असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे। त्यामुळे खास करून समुद्र किनारे जे काही लोक आहेत त्यांना लांब राहण्याचं आव्हान पोलिस करताना इथे दिसत आहेत आणि हळूहळू पोलिस त्यांना दूर करतायत। निश्चितच त्यामुळे कपिल आपण पाहतो पोलिसांकडनं प्रशासनाकडनं देखील सातत्यानं आता समुद्रकिनारी जाऊ नका असं आवाहन केलं जात आहे। कपिल, सीमा आणि मनोज तिघांचेही धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी।